मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 2. माझे बाबा कौरवराज धृतराष्ट्रांच्या रथाचे सारथी होते. त्यांचा रहिवास बहुतेक हस्तिनापुरात कौरवांच्या राजधानीत होत असे. ते नगर कितीतरी दूरवर होतं. कधी कधी ते तिथून एक मोठा रथ घेऊन चंपानगरीत येत असत. त्यावेळी माझा आणि शोणाचा उत्साह काही वेगळाच असे. पर्णकुटीच्या दारात रथ उभा राहिला रे राहिला की त्यात शोण पटकन उडी मारी आणि घोड्याचे वेग बाबांच्या हातून बळेबळेच आपल्या हातात घेत मोठ्यानं मला हाक मारी, वसुदादा, ए वसुदादा, लवकर ये, अरे ये, आपण गंगेच्या काठावरचे शिंपले आणूया. त्याची हाक ऐकून आपूप खायचं तसंच सोडून मी धावतच पर्णकुटी बाहेर येई. तो आणि मी मग बाबांच्या रथात बसून सुसाट वेगात नगराबाहेर गंगेच्या किनाऱ्याकडे जात असू. पिंगट रंगाचे ते 5 घोडे पुष्ट शेपट्यांचे पिसारे फुलवत कानात वारा भरल्यासारखे स्वच्छंदानं उधळत जात. त्यांना आवरताना चिमुकल्या शोणाची फारच त्रेधा तिरपीट उडे. वरच्या दातांनी खालचा ओठ जोरात चावत तो त्यांना आवरून मार्गावरची वळणं सफाईदारपणा घेण्याचा उगाच प्रयत्न करी आणि शेवटी दमून जाऊन मला मदतीला बोलवी. त्याच्या हातावर वेगांचे काच उमटलेले असत. त्याच्या आवाजात त्यावेळेला इतकं मार्दव असे की मला त्याच्याबद्दल विलक्षण प्रेम वाटे. त्याच्या हातातला वेग मग मी माझ्या हातात घेई आणि आसूडाचा दंड उलटा करून त्यानं घोड्याची आयाळ विस्कटून घेई. हा हा करत त्यांना धावण्यासाठी आसूडाच्या दंडानं डिवचलं की मग चेतावून ते पूर्वीपेक्षाही भरधाव वेगानं धावत सुटत. आपल्या मनासारखं झालं हे पाहून शोण आनंदानं टाळ्या पिटून मला प्रोत्साहन देई आणि हा हा म्हणता आम्ही दोघं अर्धा एक योजनांचं अंतर कापून गंगा मातेच्या किनाऱ्यावर येऊन थांबत असू. शोण पटकन रथातून उडी मारून हरणासारखा उड्या घेत किनाऱ्याकडं धावत जाई. त्याच्या चिमुकल्या पायांची एक रांगच रांग कडेच्या ओलसर वाळूत उमटताना दिसे. मी मात्र भारावल्यासारखा तसाच रथातून एकटक त्या पाण्याकडे पाहत राही. या पाण्याशी आपलं न सांगता येण्यासारखं काहीतरी नातं असावं असं मला उगाच वाटे. लागलीच दुसरा विचार ये, छे, पाण्याशी माणसाचं कसलं असणार नातं? तहानलेल्या व्याकुळ जीवाला क्षणकाल तृप्त करणारं तर एक साधन आहे. हातातला वेग नकळत सुटून खाली पडत. आपल्या छोट्या डोळ्यांनी मी ते गंगा पात्र शक्य असेल तेवढं घटाघटा पिऊन घे. आपल्या सर्वांगाला डोळे असते तर किती बरं झालं असतं असं त्यावेळी मला वाटे. माझ्या त्या तंद्रीतून मी जागा होई तो शोणाच्या प्रश्नाने. अनेक रंगाचे शिंपले मिळाल्यामुळं त्याचा उत्साह नुसता ओसंडून जात असे. तो एकसारखा मला प्रश्नावर प्रश्न विचारे, दादा, हे शिंपले पाण्यातूनच होतात का रे? हो. तेवढ्यानं त्याचं समाधान होत नसे. तो परत विचारी, मग यांच्यावरचे हे सगळे रंग पाणीच देत असेल नाही? हो. मग पाण्यात ते रंग का नाहीत दिसत? त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचं कधी कधी मी टाळत असे, कारण त्याचा प्रश्नानंतर प्रश्न तयारच असणार हे मला माहीत असे. आणि खरं म्हटलं तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मलाही काही वेळा माहीत नसे. चल, आपल्याला बराच वेळ झालाय असं सांगून मी त्याच्या मस्तकातलं ते प्रश्नांचं काहूर काढून टाकायचा प्रयत्न करी. मी आणि तो मग परतत असू. येताना संध्याकाळ झाल्यामुळं शेण, कोकिळ, कपोत, भारद्वाज, पत्ररथ, क्रौंच असे वेगवेगळ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे चित्रविचित्र आवाज काढत कलकलत घरट्याकडं परत जाताना दिसत. शोणाचं थोडा वेळ गप्प झालेलं कुतूहल परत झटकन जागा होत असे. रथाच्या बाहेरून डोकावून त्यांच्या थव्याकडं एकटक पाहत तो मला अनेक प्रश्न विचारी. माझं मात्र त्यावेळी त्याच्याकडे मुळीच लक्ष नसे. पश्चिमेकडच्या 2 उंचच उंच पर्वतांमध्ये सूर्यदेव त्यावेळी प्रवेश करत असत. दिवसभर अविश्रांत धावूनही त्यांच्या रथाचे घोडे जरासुद्धा दमलेले नसत. ते 2 पर्वत त्यांच्या वाड्याच्या भव्य महाद्वारातील 2 द्वारपालांसारखे मला वाटत.
त्या तेजपुंज बिंबाकडं पाहिलं की मला एक वेगळ्याच प्रकारची हुरहुर वाटू लागे. आता क्षणार्धात ते तेज आपल्या दृष्टीआड होणार या जाणीवेनं तर वियोगाची एक प्रचंड लाट उगाच माझ्या नसानसातून उमटून जाई. मी एकटक त्या बिंबाकडं पाही. शोण मला गदागदा हलवून आकाशातून रोरावत जाणाऱ्या गरुड पक्ष्यांचा थवा दाखवी. मी क्षणभर त्या धिप्पाड आणि राकट पक्ष्यांकडं पाही. इतर सगळ्या पक्ष्यांपेक्षा ते खूपच उंचावरून भिरभिरत जात असत. शोण विचारी, दादा कोणते रे हे पक्षी? गरुड, सगळ्या पक्ष्यांचे राजे. दादा तू जाशील का रे त्या गरुडांसारखा खूप खूप उंच? तो उगाच काहीतरी विचारी. वेड्या, उंच झाला काही मी पक्षी आहे? नसशील, पण मगाशी एवढ्या मोठ्या धावणारे घोडे कसे काय आवरलेस? बरं बाबा, मी जाईन त्या गरुडासारखा उंच उंच, इतका उंच की मी तुला कधीच दिसणार नाही, मग तर झालं. त्या उत्तरानं त्याचं समाधान होई. माझ्याबद्दलच्या आदराचा एक भाबडा भाव त्याच्या डोळ्यात स्पष्ट चमकू लागे. मी परत पश्चिम क्षितिजाकडं पाही आणि शेवटी मीच त्याला एक प्रश्न विचारे. शोणा, ते सूर्यबिंब पाहिलं का? काय वाटतं तुला त्या बिंबाकडं पाहिल्यावर? मला वाटे तो क्षणभर बारकाईनं त्या बिंबाकडं पाहिल आणि मला जसं वाटतं तसंच वाटतंय असंच, पण जरा मग वेगळ्या शब्दात सांगेल. पण तो सूर्यदेवाकडं पाहू लागला की त्याचे चिमुकले डोळे त्या तेजानं एकदम मिटत आणि थोड्या वेळानं माझ्या कानांकडं डोळे चोळीत पाहत तो झटकन म्हणे, तुझ्या चेहऱ्यासारखं वाटतंय ते. मी माझ्या कानांना हात लावी. 2 मावसल कुंडलं हाताला लागत. माझ्या जन्मापासून ती होती म्हणे. शोणाची तक्रार सुरू होई. आईची तुझ्यावरच जास्त माया आहे बघ, म्हणूनच तुला तिनं कुंडलं दिलीत. मला कुठे आहेत कुंडलं? त्याच्या त्या उद्गारांनी मी क्षणभर विचारात पडे. परत एकदा पश्चिमेकडच्या डोळ्याआड होऊ पाहणाऱ्या त्या तेजस्वी बिंबाकडं मी बारकाईनं एकटक पाही. माझ्या छोट्या मनात भावनांचे हलकल्लोळ माजत. एका हातानं घोड्याचा वेग आवरत शोणाची दृष्टी चुकवून दृष्टीआड होणाऱ्या त्या तेजाला मी दुसऱ्या हातानं निरोप देई. मनात एक वेगळ्याच प्रकारची हुरहुर लागे. आपल्या जवळचं काहीतरी आता दूर दूर जातंय असं वाटे. आवेगानं मी हातातील आसूडाचा एक जबरदस्त फटकारा घोड्यांच्या पाठीवर ओढी. आपले खूर झाडत मार्गावरची धूळ उडवत ते खिंकाळत वायू वेगानं धावू लागत. जवळ बसलेला शोण, धावणारे घोडे, मागं पडणारे अशोक, ताल, किंशुक, मधुक, पाटल, तमाल, कदंब, शाल, सातवण यांचे उंच उंच गर्द पानावळींचे वृक्ष यापैकी कशाचंच मला भान नसे. केवळ समोरचा सरपटत मागं जाणारा मार्ग आणि त्यावरची वळणं तेवढी दिसत. माझ्या मनात एक विचार तरळून जाई. मागं पडणाऱ्या या मार्गाबरोबरच मी प्रकाशाच्या साम्राज्यातून कुठंतरी अंधाराच्या भयाण समुद्राकडे जातोय. आता रात्रीच्या 12 घटका अशाच एकाकीपणात जाणार असं वाटे. पर्णकुटीत आल्याबरोबर शोण आपल्याकडच्या रंगीबेरंगी शिंपल्यांची कमाई मोठ्या उत्साहानं आईला दाखवी. त्याचं कौतुक करत आई मला विचारी, बसू तू रे काय आणलंस? प्रथमी गोंधळून जाई. काय उत्तर द्यावं ते चटकन समजत नसे, कारण मी काहीच आणलेलं नसे. कसं तरी स्वतःला सावरून मी म्हणत असे, मी शोणाला परत आणलं हेच मोठं समज आई. अगं तो हा तिथेच बसला असता, नाही तर रात्रभर शिंपले गोळा करत. हो हो, तर तू आणलंस काय रे मला? मीच आणलंय ग याला परत, नाहीतर हाच बसला असता सकाळपर्यंत त्या सूर्यबिंबाची वाट बघत. शोण मान वेळावून आपली बाजू मांडली. आई माझ्याकडं बारकाईनं पाहू लागले. माझ्या चेहऱ्याकडं तिने इतकं निरखून का पाहावं तेच मला समजत नसे. मी तिथून सरळ बाहेर निघून येई. आमच्या पर्णकुटीत बाबांनी आणलेली अनेक प्रकारांची अनेक आकारांची धनुष्य होती. का कुणास ठाऊक, पण जेव्हा आम्ही प्रथम त्यांना पाहिलं तेव्हा त्याबद्दल मला वाटलेलं आकर्षण विलक्षण होतं. त्याची कपोताच्या मानेसारखी वळण घेतलेली धनुकली आणि नुसतं नखानिक छेडलं तरी झणत्कार करणारी प्रत्यंचा मला अतिशय आवडली होती. बाबांच्या हातून जवळजवळ मी ते धनुष्य हिसकावूनच घेतलं होतं. हातात ते नाचवत उड्या मारत अंगणात घोड्याच्या शेपटीशी खेळत असलेल्या शोणाजवळ मी क्षणात आलो.
तो घोड्याच्या शेपटीवर झुपकेदार गोंड्यातील चमकदारनी लांब केस काढण्यात गुंतला होता. काहीतरी गुणगुणत होता. त्याला ते धनुष्य दाखवत मी म्हणालो, शोण, हे बघ आपलं खेळणं. आता घोड्याचा केस उपटायचं सोडून दे. आतापासून आपण नवा खेळ चालू करू. त्यानं हातातले केस झटकून फेकून दिले. बघू बघत असं म्हणत त्यानं उत्सुकतेनं माझ्या तो जवळ आला आणि हातातलं धनुष्य आपल्या हातात घेतलं आणि म्हणाला, बरंच जड आहे की रे. छट, हे कसलं जड? आण इकडं आणि आतून एक बाण घेऊन ये. मी त्याला बाण आणायला पिटाळला. दादाला बाण द्या, दादाला बाण म्हणत तो ओरडत आत पळाला. मी माझ्या उत्तरीयानं त्या धनुष्याच्या दंडावरची धूळ हळुवारपणं पुसली. हातात ते पेलून पाहिलं. इतक्यात शोण एक बाण घेऊन उड्या मारत आला. माझ्या हातात तो देऊन समोरच्या वडाच्या झाडाकडं बोट दाखवत म्हणाला, दादा, मार बघ तो बाण त्या झाडात. मी झटकन प्रत्यंचा चढवली आणि बाण लावून ती ताकदीनं खेचली. एक ठिकाणी हात स्थिर करून डावा डोळा मिटून ती सोडून दिली. खंड्या पक्षाच्या झेपेसारखा तो बाण एका सरळ रेषेत पुढं गेला, निकचकन पुढच्या वडाच्या झाडात घुसला. क्षणभरच बाण घुसला होता त्या जागेतून दूधवर्णी रस ठिपकू लागला. शोण टाळ्या पेटून उड्या मारू लागला. माझा वेध त्याला आवडला होता. त्या दिवसापासून माझा आणि शोणचा तो एक नित्याचा खेळ झाला होता. आकाशात भराऱ्या मारणाऱ्या शेण पक्षाला बाणानं अचूक टिपणं, वाऱ्याच्या झोताबरोबर इकडं तिकडं हलणाऱ्या शेंड्यावरच्या आम्रफलाचा देठ तोडणं, एकाच वेळी 2 बाण सोडून 2 वेगवेगळी लक्ष साधणं, असे विविध खेळ स्वतःला विसरून आम्ही घटका खेळू लागलो. या सगळ्या खेळांचे पंच होते आमचे बाबा. ते सांगतील तेवढ्या गोष्टी आम्ही दोघं नम्रपणं पाळत होतो. पण माझ्या मनात नेहमीच एक विचार येई, आपणाला हवा तसा आणि हवा त्या ठिकाणी बाण सोडता आला पाहिजे. लक्ष न पाहता नुसत्या आवाजाच्या रोखानं सोडता आला पाहिजे. साळींद्र प्राणी जसा आपल्या संरक्षणासाठी आपल्या अंगावरील 100-200 नलिका एकाच वेळी सोडू शकतो, तसं आपणालाही असंख्य बाण एकाच वेळी सोडता आले पाहिजेत.